वृक्षारोपण काळाची गरज. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण या प्रगतीचा मोठा फटका आपल्या निसर्गाला बसला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही आता केवळ एक आवड राहिलेली नसून ती काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. वृक्ष हे निसर्गाचे फुफ्फुसे आहेत. ते कार्बन डायऑक्साईड शोषून आपल्याला प्राणवायू देतात. वाढत्या शहरीकरणामुळे जंगले नष्ट होत आहेत. त्यामुळे जागतिक तापमान वाढ ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वृक्षारोपण केल्यामुळे हवेतील उष्णता कमी होते आणि वातावरण सुखद राहते. झाडे पावसाला आकर्षित करतात, ज्यामुळे दुष्काळासारख्या संकटांवर मात करता येते. वाढत्या वाहनांमुळे आणि कारखान्यांमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्याचे काम झाडे करतात. झाडे धूलिकण शोषून घेतात आणि हवा शुद्ध ठेवतात. हिरवागार निसर्ग आणि झाडे माणसाला मानसिक शांती देतात आणि ताणतणाव कमी करण्यास मदत करतात. अनेक झाडे औषधी असतात, ज्यांचा वापर आयुर्वेदामध्ये विविध आजार बरे करण्यासाठी केला जातो. झाडे हे अनेक पशुपक्ष्यांचे हक्काचे घर आहेत. वृक्षतोडीमुळे अनेक प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. वृक्षारोपण त्यांना नवजीवन देऊ शकते. निसर्गाची अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी झाडांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे पावसाळ्यात जमिनीची धूप होत नाही. जमिनीत पाणी मुरवण्यासाठी झाडे मदत करतात, त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा तुकाराम महाराजांचा संदेश आज आपण विसरत चाललो आहोत. जर आपल्याला आपली पृथ्वी पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवायची असेल तर प्रत्येक माणसाने एक मूल एक झाड हा संकल्प केला पाहिजे. केवळ झाडे लावून चालणार नाही, तर त्याचे संगोपन करणे ही देखील आपली जबाबदारी आहे. झाडे लावा, झाडे जगवा, तरच पृथ्वीचे अस्तित्व टिकेल.